श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे बुधवार 29 जुलै, वार बुधवार, आणि या दिवशी आली आहे गुरुपौर्णिमा. जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते तिला गुरुपौर्णिमा म्हणून आपण ओळखत असतो, किंवा ही पौर्णिमा तिथी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जात असते. या पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण याच दिवशी महर्षी ऋषींचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता, आभार व्यक्त करण्याचा सुवर्ण दिवस. या दिवशी आपल्या गुरूंची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. भेट घेणं शक्य नसेल तर स्मरण करावं. आषाढ महिन्यात येणारी ही पौर्णिमा तिथी आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. वर्षातील हा काळ, आषाढ महिन्यात हा पौर्णिमेचा दिवस हिंदू पंचांगातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या आपल्या गुरूंच्या सेवेचा दिवस. आध्यात्मिक दृष्टीनं या दिवसाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपले गुरु हे गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात, जो आपल्या जीवनात यश, ज्ञान घेऊन येतो. अशा या गुरुपौर्णिमेची सुरुवात जी आहे तर ती आज मंगळवारी 28 जुलैच्या दिवशी सायंकाळी 6:18 झाली आहे, आणि या पौर्णिमेची समाप्तीही उद्या 29 जुलै, वार बुधवार, उद्या रात्री 8:05 होणार आहे. उदय तिथी धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे, आणि त्यामुळे गुरुपौर्णिमा ही उद्या साजरी केली जाणार आहे. उद्या पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी 5:41 पासून ते रात्री म्हणजे बघा 9:05 असणार आहे सकाळी. आणि राहुकाळ हा दुपारी 12:27 पासून ते 2:08 आहे. या राहुकाळात पूजा, पाठ, कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, ते वर्ज्य मानलं गेलं आहे. त्यामुळे या राहुकाळात चुकूनही आपण आपल्या गुरूंची पूजाही करायची नाही. हा जो राहुकाळ आहे 12 ते 2, तर तो सोडून आपण इतर वेळेत तुम्ही तुमची पूजा किंवा सेवा करू शकता, किंवा केली तरीही चालणार आहे. हा दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना सुद्धा समर्पित केला जातो. या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असतात. तिची सेवा, उपासना करणाऱ्या व्यक्तीला धनसंपत्ती, वैभव, ऐश्वर्य प्रदान करत असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी काही सेवा, उपाय हे देखील ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत, आणि म्हणूनच उद्या सकाळी आपल्याला या ठिकाणी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यानं शत्रुपीडा, शत्रुत्रास नष्ट होईल. शत्रू तुमची माफी मागेल. घरातील गरिबी, दरिद्रता नष्ट होऊन घराची रात्रंदिवस प्रगती होत राहील, आणि घरातील व्यक्तींची देखील प्रगती होईल. असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा, याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया. तर हा उपाय उद्या दुपारी 12 वाजण्या अगोदरच आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. उद्या जो पण व्यक्ती हा एक उपाय करेल त्याच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. हा उपाय केल्यामुळं आपल्या घरातील सर्व अडचणींचा, बाधांचा, शत्रुत्रासाचा नाश होईल. घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. वादविवाद, क्लेश कमी होतील. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. एक तांब्यावर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे.
त्यात चिमूटभर हळद, गंगाजल आणि गोमूत्र मिसळायचं आहे आणि हे पाणी उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे. दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हळदीचं लेपन आपल्याला या उंबरठ्यावरती करून घ्यायचं आहे. तर या दिवशी आपण आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहे. मुख्य दरवाजावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानं आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा जी आहे तर ती खूप अत्यंत प्रिय मानली गेली आहे आणि हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत नाही. आपल्या घरापासून नकारात्मकता दूर राहते. आता यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, हळदीचं लेपन करून झाल्यानंतरनं एका वाटीत कुंकाचा गंध तयार करायचा आहे आणि उंबरठ्याच्या डाव्या बाजूला एक स्वस्तिक आणि उजव्या बाजूला एक स्वस्तिक या कुंकानं आपल्याला काढायचं आहे. आता मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. तर अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणजे 8 कुंकाची बोटं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती मधोमध ओढायचे आहेत. तर पहिलं बोट ओढल्यावरती आपल्याला अधिलक्ष्मी, दुसरं बोट ओढल्यावरती धनलक्ष्मी, तिसरं बोट ओढल्यानंतरनं गजलक्ष्मी, चौथं बोट ओढल्यानंतरनं संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी या अष्टलक्ष्मीचं स्मरण करत ही 8 बोटं ओढायची आहेत. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. मुख्य दरवाजावरती देखील हळदीनं आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मधले 4 बिंदू, कडेच्या 2 लाईन या देखील द्यायच्या आहेत. त्या स्वस्तिकाचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. आता हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून झाल्यानंतरनं एक स्वच्छ अशी मातीची पंती घ्या किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल. त्यात कापसाची दुहेरी वात कुंकानं आणि हळदीनं लाल पिवळी करून घालून घ्यायची आहे. दिव्यात तेल असेल तर तेल घाला, तूप असेल तर तूप घातलं तरीही चालेल. आता दिवा उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला ठेवायचा आहे. तर मधोमध ठेवताना थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे किंवा प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवला तरीही चालेल. दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्यामध्ये आपल्याला 2 वेलची, 2 लवंग आणि 1 रुपयाचं 1 नाणं जे आहे तर ते आवर्जून टाकायचं आहे. थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी देखील आपल्याला टाकायची आहे. आता दिव्याला देखील हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल व्हायचं आहे. धूप दीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे. दिव्याची देखील पूजा करायची आहे. आता यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. आता तुळस ही देखील साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असते आणि म्हणून तुळशीजवळ सुद्धा न चुकता आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे. आता तुळशीची 3 ते 4 पानं, त्यासोबतच तुळशीची 1 काडी देखील आपल्याला वाळलेली जी असते काडी तर ती घ्यायची आहे. ती त्या पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायची. तुळशीची 4 ते 5 पानं ठेवायची. एक अखंड हळकुंड आपल्याला या पिवळ्या कपड्यावरती ठेवायचं आहे आणि या 3 वस्तू एकत्रित करून याची एक पोटली तयार करायची आहे. आता ही जी पोटली आहे तर ती मुख्य दरवाजावरती आपल्याला बांधायची आहे किंवा ठेवून द्यायची आहे. कोणत्याही बाजूला ठेवा, उजव्या बाजूला ठेवा, डाव्या बाजूला ठेवा किंवा मग टांगती जरी ठेवली तरीही चालणार आहे. जोपर्यंत आता बघा ही जी पोटली आहे तर ती किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत चातुर्मास चालू आहे तोपर्यंत ही पोटली आपण तशीच ठेवायची आहे. चातुर्मास संपल्यानंतरनं ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. तर बघा तुळस ही संकट, विघ्न दूर करते. आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यापासून आपल्या घराचं संरक्षण करत असते. ज्या घरामध्ये तुळस सदा बहरलेली असते तर त्या घरामध्ये कधीही संकट, विघ्न हे प्रवेश करत नाही. त्यामुळे आवर्जून आपल्याला अशी एक पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे आणि असा एक दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या
उंबरठ्यावरती आपल्याला उद्या सकाळी 12 वाजण्या अगोदर प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा किमान अर्धा ते पाऊण तास तरी जळत राहिला पाहिजे. हा दिवा आपल्याला मनाने विझू द्यायचा आहे, म्हणजे तेल संपून हाताने हा दिवा आपल्याला विझवायचा नाही किंवा फुंकर मारून हा दिवा विझवायचा नाही. जोपर्यंत तेल किंवा तूप आहे तोपर्यंत हा तसाच तेवत ठेवायचा आहे. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब